रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तुम्हाला हे ब्लाऊज दाखवते। तुम्ही ब्लाऊजची साईजवरून अंदाजा लावू शकता की ब्लाऊज किती साईजचं असू शकता। तर माझ्या हे शिवणकामच्या क्षेत्रात किंवा मी हे शिवणकाम जेव्हापासून करते तेव्हापासून तर आत्तापर्यंतचे एकदम हाय लेवलचं हे ब्लाऊज माझ्याकडे आलेलं आहे। म्हणजे 48 ते 50 साईजपर्यंतचे ब्लाऊज शिवून घेतले होते, पण आता हे जे काही ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवत आहे, या ब्लाऊजची साईज बरोबर 52 इंच आहे। छातीचं माप 52 आहे, तसंच कमरेचे माप 48 आहे आणि पूर्ण उंची 17 इंच आहे। तर हे एवढं एकदम हेवी साईजचं ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे। तर आपण आजच्या ह्या व्हिडिओत ह्याच ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहेत। तुम्हाला पण अडचण येत असेल प्लस साईज ब्लाऊज शिवण्यामध्ये, तर तुम्ही आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसंच चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। बेल आयकॉन क्लिक केल्याने काय होतं की मी जसा व्हिडिओ अपलोड करते लगेचच तुम्हाला सर्वात आधी सूचना मिळते की आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे असं। तर बघा, इथं महत्त्वाचं पार्ट सांगते मी तुम्हाला। एक तर हे ब्लाऊज आपलं एकदम प्लस साईजचं आहे, त्यातल्या त्यात बिग साईजचे ब्लाऊज असतात तेव्हा आपल्याला अस्तर आणि कापड देखील जास्तीचा लागतो। मग तो किती सांगायचा कस्टमरला, तर ह्या कस्टमरला ऑलरेडी त्यांच्या स्वतःचं माप माहीत असल्यामुळे त्यांनी मला बरोबर 1:10 कापड आणून दिलेलं आहे, म्हणजे 1 मीटर 10 आणि वर 10 सेंटीमीटर। ठीक आहे, तर तरी देखील हा कापड त्यांच्या मापाने मला आपरूनच पडला। मग मी त्यांना नेक्स्ट टाईम म्हटलं 1.25 मीटर कापड आणा तुम्ही, तेव्हा तुम्हाला ब्लाऊज बरोबर येणार आहे। तर आता बघा, इथं मी पूर्ण उंची 17 घेणार आहे म्हणून प्लस करत 18 इंचावर मार्किंग केली। शोल्डर मी मुंडा देखील मी 6.5चा घेतलेला आहे। तर बघा, इथं आपण छातीचं माप घेतोय, छातीच्या 14 प्लस मी 2 इंच घेत असते, पण आता इथं कसं आपल्याला माप थोडं मोठं असल्यामुळे 1.5 इंच पण घेतलं तर चालतंय। ठीक आहे, इथं क्रॉस करत मी आर्मोलचा शेप दिलेला आहे। त्यानंतर आपण इकडे गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे, कारण आपण शोल्डर पण जास्तच घेतलेला आहे म्हणून गळा रुंदी मी 2.5 इंचाची घेतलेली आहे। मागचा जो गळा आहे तो 10.5चा घेतला आणि काटकोन करत आपण त्यामधून छान असा गोल आकार देणार आहे। तर साईज मी तुम्हाला इथं ब्लाऊज पीसवरती टाकून देते की किती साईज असणार आहे। 17 इंच आपली उंची आहे, प्लस 1 करत 18 घेतलं, 52ची छाती आहे, चेस्ट आणि वेस्ट म्हणजेच आपलं कंबर आहे 48.5, मी तरी 48च सांगते पण 48.5 आहे। इथं आता आपण घेतलेला आहे शोल्डर बरोबर 6 इंच आणि मुंडा 6.5 इंच। ठीक आहे, शोल्डर 6, मुंडा 6.5, बॅकचं पण आपण तसंच घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे फ्रंट पार्टची मार्किंग करतोय ना आपण, तर यामध्ये छातीच्या 4 प्लस 2.5 इंच घ्यायचं असतं। ठीक आहे, कारण आपण टक्स घेणार आहेत। इथं बघा, पूर्ण उंची प्लस 1 इंच मी घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये याची क्रॉसपट्टी वेगळी वाढून घेणार आहेत किंवा वेगळी कटिंग करून घेणार आहेत। ठीक आहे, म्हणून इथं उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे। क्रॉसपट्टीसाठी आपण 2 इंचावर पॉईंट लावून घेतोय। खालून बघा, बरोबर 2-2 वर पॉईंट लावायचे आणि एक आडवी लाईन मार्किंग करायची। त्यानंतर या दिशेला 1 इंच वर घेत आपण क्रॉसपट्टीचा आकार देणार। असं 5 इंच घ्यायचं आहे आडवा, आपण नेहमी 4 घेतो पण आता इथं 5 घेतलेला आहे बिग साईज असल्यामुळे। त्यानंतर टक्स जो आहे तो मी 2.5 इंच उंचीला घेतलेला आहे। ठीक आहे, आता ह्या टक्सची रुंदी आपण कशी ठरवणार हे मी पुढे सांगते। इथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे, पुढचा गळा जो आहे कस्टमरचा तो 8चा आहे, तेवढा मी मार्किंग केला। त्यानंतर गळ्याचा एकदम राऊंड शेप दिलेला आहे परफेक्ट असा। आता बघा, क्रॉसपट्टीचा आकार आणि गळ्याचं पॉईंट याचे सेंटर काढत आपण एक आडवी लाईन मार्किंग करणार। तर ही आपली आडवी लाईन टक्स लाईन असणार आहे। हा खालचा पॉईंट आपण वर घेतला 5 पर्यंत आणि आजूबाजूला 2-2 इंचावर टक्स मार्किंग करतोय बघा। तर हा टक्स तिकडे मार्जिनकडे 1.5 इंच खाली करायचा आणि मग क्रॉस करायचा। नेमकं असं झालं, मी कॅमेरा इतका वर लावलेला आहे तरी साईडचं जे आहे ना ते थोडं दिसत नाही आहे। हा मुंड्यातला टक्स आहे, अशा पद्धतीने आपला पप एकदम परफेक्ट असं तयार होणार आहे। आता खाली आपल्या क्रॉसपट्टीसाठी बघा, कमरेच्या 4 म्हणजे क्रॉसपट्टी कशी घेणार आणि टक्स कसा आपल्याला ठरवायचा आहे। ठीक आहे,
48चा चौथा आपण केलेला आहे, तर 12 होतोय. 12 प्लस मार्जिनचे 2 इंच आणि अजून एक्स्ट्रा किती उरलेला आहे, तर 2 इंच शिल्लक आहे माझे तिकडे. मग 2च्या निम्मे 1 होतो, तर 1 इंच इकडे आणि 1 इंच तिकडे. टोटल टक्स रुंदी ह्या कस्टमरची 1 इंच म्हणजे 2 इंचाची आलेली आहे. ठीक आहे, 1 + 1 2. आता आपण फक्त बघा, मी नेक्स्ट दुसऱ्या दिवशी बघितला व्हिडिओ. त्या दिवशी रात्र झाली, मग मी दुसऱ्या दिवशी अरे म्हटलं हे तर मिसिंग झालं. तर हे बघा, असं मी इथं केलेलं आहे. 2 इंच एक्स्ट्रा होतं, तेच आपण इथं मायनस केलेलं आहे टक्ससाठी. हे आपलं सोपं मेजरमेंट असतं. अशा पद्धतीने तुम्ही देखील कटिंग करू शकता. म्हणजे टक्सची रुंदी आपली अशी ठरत असते की एवढा कापड एक्स्ट्रा उरतोय आपला, तेवढाच आपल्याला इथं मायनस करायचा आहे. आता आपलं जसं मार्किंग केलेलं आहे ना, तशीच मी कटिंग करते आणि मग क्रॉसपट्टी दाखवते तुम्हाला. बघा, जसं मी सुरुवातीला म्हटलं की यांना कमीत कमी 1.25 मीटर आणि 1.25 मीटरच लागणार आहे. तर अस्तर कमी असल्यामुळे मी इथं सिंगलमध्ये घडी घातलेली आहे आणि एकच बाही इथं कटिंग होणार आहे. तर ह्या कस्टमरची बाही उंची आहे 8 इंच. 8 + 1 घेतलेला आहे 9. आणि शोल्डर आपलं बाहीचा जो उतार आहे तो मी 3वर दिलेला आहे, कारण 8चीच बाही असल्यामुळे मी 3 ते 3.25 उतार दिलेला आहे. आणि कस्टमरचं माप पण बऱ्यापैकी मोठं आहे. मग खाली दंड घ्यायचा निम्मे प्लस 1.5 इंच घेत मी अशा पद्धतीने बाहीची मार्किंग केली. तुम्ही बघू शकता, अगदी अस्तरमधून फक्त एकच बाही निघाली आणि दुसऱ्या बाहीचं फक्त हाफ पार्ट इथं टिकतंय. बघू शकता. अजून तुम्हाला सांगते, आपली क्रॉसपट्टी देखील बाकी आहे कटिंगची. मग आता अशा वेळेस काय होत असतं, आपल्याला खूपच कापड कमी पडतो. तर मी इथं ह्या कस्टमरसाठी स्पेशली अस्तर बाह्यांसाठी वेगळंच घेतलं, कारण मला तेव्हाच त्या बाह्या व्यवस्थित आल्या. आता हा जो काही उरलेला कापड आहे यामध्ये मी पट्ट्यांसाठी वापर करून घेणार आहे. इथं बघा, जी आपली क्रॉसपट्टी होती ना, त्याखाली मी 1 इंच वाढून घेतलेला आहे. आणि 1 इंच वाढवत आपण एक सरळ लाईन मार्किंग करत कमरेच्या चौथा प्लस इथं 2-2.5 इंच घेतलेला आहे. 12 + 2.5 इंच म्हणजे 2 इंच केलेला आहे मी, कारण आपण कापड आपल्या इथं जास्तीचं नाही आहे म्हणून. तर ही एकच क्रॉसपट्टी कटिंग झाली. आणि बाहीचे जसं मी म्हटलं तुम्हाला की मग म्हटलं 2 बाह्या मी दोन्ही वेगळ्या कटिंग केल्या. तर ही एक जी सिंगलवाली बाही कटिंग झाली होती ना, यामध्ये मी क्रॉसपट्टीची कटिंग करेल आणि बाकीचे राहिलेल्या बाहीमध्ये मग आपण पट्ट्या वगैरे कट करणार. गड्यासाठी आयहूक पट्टी, असं बरेचसे आपल्याला अजून पट्ट्या इथं लागत असतात. इथं मी फ्रंट पंड्याचा आकार दिलेला आहे. अशा आपल्या ह्या दोन्ही बाह्या तयार झाल्या. आता बघा, आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ती देखील अजून एक बाकी होती आपली, ती कटिंग करून घेणार. तर जेव्हा मोठं माप येतं आणि कापड काटकसरीचा असतो, तर आपल्याला एवढी तडजोड असते. आणि ब्लाऊज पीसवर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ब्लाऊज बसवलेला आहे. बाह्यांना अगदी दोन्ही बाजूने मोठे मोठे जॉईंट द्यावे लागतात. 3-3 इंचाचे जॉईंट मला द्यावे लागले. एक बाईला 2 जॉईंट, एक बाईला 2 असे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कापड बसवलेला आहे. तर इथं बाह्या माझे मी तयार करून घेतले, जॉईंट वगैरे देऊन माझी बाही इथं शिवून तयार आहे. त्यानंतर बॅकपार्ट मी शिवून घेतलेला आहे. फक्त बॅकपार्टला आता गळ्याची पट्टी बाकी आहे लावायची. तसंच फ्रंट पार्ट देखील आपले स्टिचिंग म्हणजे अस्तरला स्टिच झालेले आहे. तर बघा, इथं आपलं हे फ्रंट पार्ट आहे, यावर मी टक्स मार्किंग केले. क्रॉसपट्टी अशा पद्धतीने डबल करून घेतलेली आहे. सिंगल निघाली होती, त्याला आपण अस्तर लावत डबल केलेला आहे. ठीक आहे. आता पूर्ण उंची मी तुम्हाला इथं चेक करून दाखवते. बघा, बरोबर 19 इंच आपली इथं क्रॉसपट्टी सहित हा जो पार्ट आहे त्याची एवढी उंची येते. तर आता हा एक आहे ना फ्रंट पार्ट, मी याला टक्स घेतलेले आहेत. बघा, टक्स घेतल्यामुळे बरोबर 1.5 इंच उंची आपली इथं कमी झालेली आहे. म्हणूनच आपल्याला उंचीला हे थोडं जास्तीचं घ्यायचं असतं. बॅक पार्टहून फ्रंट पार्ट आपण केव्हा पण जास्त घेतो, कारण पप आपल्याला तेवढा क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, एक पार्ट तयार झालं. मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी एक बाकी राहू दिलं, की म्हटलं तुम्हाला यातला फरक पण दाखवते, की ते एकदम फ्लॅट असताना त्याची उंची जास्तीची असते आणि जेव्हा आपण टक्स घेतो ना, जेवढा पप तयार होतो तेवढी त्याची उंची कमी होत असते. म्हणून 4 टक्सचं ब्लाऊज हे सर्वात बेस्ट आहे, बिलकुल प्लस साईजसाठी एकदम छान असा हा पर्याय आहे. तर खूप छान असे हे ब्लाऊज बसतात फिटिंगला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 4 टक्सचे एकदम छान अशी फिटिंग येते. तर 4ही टक्स आपण इथं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घेतोय. तर बघा, आता आपल्या इथं फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आपण इथं क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवणार
आणि असं पलटवत आपण बरोबर थोडंसं अर्धा ते पाव इंच क्रॉसपट्टी पुढे सोडत अशी इथं टीप टाकून घेणार आहेत. अशी एक टीप टाकल्यानंतर मग मी तुम्हाला अल्ट्राच्या फिनिशिंगने ही क्रॉसपट्टी दाखवणार आहे. नेहमी मी अल्ट्राच्या फिनिशिंगने क्रॉसपट्टी लावत असते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं असं फोल्ड करायचं आहे. असं पलटून झाल्यानंतर आपण इथं व्यवस्थित टीप टाकून घेणार आहे. ठीक आहे. तर आता अशी जेव्हा तुम्ही क्रॉसपट्टी लावणार तर ती तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये मिळणार आहे. आता आपण याला असं पलटवून घेणार आहेत. पलटवून झाल्यानंतर आपल्याला असं पार्ट तयार मिळतो. इथं टीप टाकून घ्यायची आणि मग आता आपण इथं आयहुक पट्टी लावून घेणार आहे. हा जो कट आहे ना, टक्स आहे ना, तिथं नॉर्मल मी कट दिला की तो टक्स जो आहे तो खेळता राहील वर असं. तर आपण इथं आयहुक पट्टी लावून घेतलेली आहे. वेळ आपला खूप कमी आहे, म्हणजे तुम्ही जास्त आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी इथं आयहुक पट्टी लावून घेतली. फ्रंट आपलं तयार आहे, बॅक पण तयारच आहे. त्यावर आपण फ्रंट पार्ट असं उलट ठेवणार आणि याला शोल्डर उतार नॉर्मल देणार आहेत. आता हे प्लस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी याला पूर्ण गळ्याला पट्टी लावणार आहे. मागचा पार्ट देखील मी अल्टर केला नाही, कारण कसं आपलं हेवी साईज असल्यामुळे जेव्हा ब्लाऊज वेअर करतात ना कस्टमर, तेव्हा मग आपले अल्टर केलेले गळे फाटण्याची शक्यता असते, कारण आपण गोल गळ्याला कट लावलेले असतात आणि वजनामुळे मग तो फाटू शकतो. म्हणून आपण इथं रिस्क घेतलेला नाही आहे. डायरेक्ट मी गळ्याला पट्टी लावणार आहे. तुम्ही पायपिंग करू शकता किंवा पट्टी लावू शकता, जशी मी इथं लावून घेईल. पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मग मी पट्टी लावून घेणार आहे. इथं आता आपण खाली कमरेच्या चौथा प्लस बरोबर 1.5 इंच मार्जिन सुटते का 1.5 ते 2 इंच हे बघायचं आहे आणि चारही पार्ट आपण असे सारखे करणार आहे. चेकिंग टाईम आपला सुरू झालेला आहे. मी शोल्डर बघितले, त्यानंतर हे चारही पार्ट बघितले. आता आपण बाही जोडून घेणार, त्याआधी आपण हे चारही पार्ट सारखे करणार. आता हे आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं बरोबर फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे ना, त्याला फ्रंट मुंड्याला आकार आपण दिलेला नव्हता, तो आता आपण इथं देऊन घेणार आहेत. टक्स घेतल्यानंतरच केव्हा आपण आकार आपल्याला द्यायचा असतो. खूपच मैत्रिणींचे मला कमेंट असतात किंवा प्रश्न असतात की ताई फ्रंटचा आकार तुम्ही दिला नाही असं म्हणून. तर बघा, फ्रंटचा आकार आपल्याला जेव्हा आपले टक्स घेतले जाताना तेव्हा द्यायचा असतो, कारण टक्स घेतल्यामुळे कापड अजून आपला खालीवर होत असतो. आता इथं आपल्या बाह्या देखील तयार आहेत आणि त्या मी लावून घेतल्या. परत इंटरलॉक वगैरे मी सर्व फिनिशिंग त्यांना करून घेतलेली आहे. आता आपण एक टीप टाकून घेणार शेवट अशी, एकदम कॉर्नरवर आपण पाव इंचावरून टीप टाकतोय आणि मग नंतर आपण इथं फिटिंगसाठी माप मोजून घेणार आहेत. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीने तर बघा, आता आपल्याला इथं कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे. जसं की कंबर 48.5 आहे, तर मी तेवढं इथं मोजून घेते. 48लाच मी पॉईंट लावलेला आहे. आणि पुढे किती आपलं जास्तीचे येते, तर पुढे आपलं 5 इंच जास्त आलेलं आहे. मग 5च्या निम्मे आपलं 2.5 होतं, 2.5च्या निम्मे 1.25 इंचावर ह्या बाजूला पॉईंट लावला आणि त्यानंतर आपण वर इथं कमरेच्या चौथ्याला पॉईंट लावायचा आहे आणि खाली आपल्याला बाहीसाठी बॉटमला दंडघेरच्या निम्मे असा पॉईंट लावायचा आहे. तर दंडघेर देखील इथं आपला कस्टमरचा आहे बरोबर 8.5चा, म्हणजेच 17 इंचाचे दंडघेर आहे. ठीक आहे. कारण बघा 17 इंचाचे दंडघेर आहेत, त्याच्या निम्मे आपलं 8.5 होत असतं. आता मी शेजारी पाव इंचावर टीप टाकत संपूर्ण ब्लाऊजची अशी मस्त फिटिंग करून घेतली आणि इथं आता राहिलेलं आहे आपलं गळ्याला पट्टी लावायचं. त्याआधी आपल्याला आयहुक पट्टी एकदा चेक करायची आहे, कमी जास्त आहे का उंचीला. नॉर्मल असं आपल्याला इथं फक्त सेप द्यायचा आहे आणि नंतर मग आपण गळ्याला पट्टी लावायला घेणार आहे. ठीक आहे. एकदम परफेक्ट अशी फिटिंग आपली इथं झालेली आहे. गळ्याला पट्टी लावण्यासाठी मी अस्तरचे जे आहे ना, ते असे क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. उरलेलं अस्तर असं आहे आपलं, याच्या आपण क्रॉस पट्ट्या कटिंग करून जॉईन करून घेणार. तर बघा, आपण जेव्हा गळ्याला पट्टी लावतो ना, तेव्हा गोल आकारावर आपल्याला प्लेट घ्यायचे असतात. पुढे आपला गोल आकार असतो गळ्याला, तिथं प्लेट घेतल्या. त्यानंतर मागे बॅकला आपण 2 ठिकाणी गोल आकारावर प्लेट घेतल्या. असं आपल्याला पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर आपण कट लावून ही जी पट्टी आहे ना, याला आपण असं
फोल्ड करत दाबटीप दिलेली आहे. ठीक आहे. दाबटीप दिल्यानंतर पूर्णपणे आपली अस्तरची जी गळ्याची पट्टी आहे ती पूर्ण आतमध्ये टाकली आणि वरून फिनिशिंगसाठी आपण एक 1/2 इंचावरून टिप देतोय. हवं तर तुम्ही ह्या टिपला नंतर हातशिलाई करू शकता आणि ही टिप उसू देखील शकता, म्हणजे हातशिलाईची फिनिशिंग तुम्ही इथं देऊ शकता किंवा 2-3 शिलाई देखील तुम्ही टाकू शकता. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अजून गळ्याला फिनिशिंग देऊ शकता. तर मग फायनली आपलं हे ब्लाऊज तयार आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कळवा आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.